नमो बुद्धाय सगळ्यांना. आपण आता सुरू करूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संघहं. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संघहं. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संघहं. आणि आपण सगळे आपले टीचर्स आहेत, सगळे भंते आहेत, भंते कुशल आहेत आणि सगळे भंते आजपर्यंत ज्यांनी प्रिझर्व्ह करून ठेवलं धम्म, अभिधम्म, त्यांना पण आपण वंदन करू तीनदा. आजचं टॉपिक आपण कंटिन्यू करत आहे मागच्या क्लासपासून. ते आहे कामावचर शोभनचित्त. आणि कामावचर शोभनचित्तमध्ये आपण आज काय बघणार आहे, तर 2 गोष्टी बघणार आहेत. एक आहे अशोभन आणि शोभन चित्त कोणते आहेत, काय आहे? आणि पटिसंधी चित्त, रिबर्थ लिंकिंग कॉन्शियसनेस कामावचर चित्तामधले. तर आता एक क्विक समराईज करणं म्हणजे अ, चित्त हे 89 किंवा 121 आहेत आणि त्याच्यामध्ये 4 ग्रुप्स आहेत. कामावचर चित्त, रूपावचर चित्त, अरूपावचर चित्त आणि लोकुत्तर चित्त. कामावचर चित्त 54 मध्ये 3 ग्रुप्स आहेत. अकुशल चित्त, अहेतुक चित्त आणि कामावचर शोभन चित्त. तर कामावचर चित्त हे आपण बघितलेत की हे सारखे-सारखे जिथे डिझायरेबल ऑब्जेक्ट्स आहेत, इठ्ठ ऑब्जेक्ट्स, ते त्याच्यामध्ये आपण अटॅचमेंट करतो आणि जे अनिठ्ठ ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण दूर जातो किंवा तशा वस्तूंचा द्वेष करतो. तर कामावचर चित्त आपण विथी प्रोसेस बघितली, त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये कसे कर्म करतो, जेवण प्रोसेसमध्ये आपण नवीन कर्म कसे करत राहतो, ते सुद्धा आपण विथी प्रोसेसमध्ये बघितलं. कामावचर चित्त 54 याच्यामध्ये 3 कॅटेगरीज बघितलेत आपण. कोणते 3 कॅटेगरीज? तर अकुशल चित्त 12, अहेतुक चित्त 18 आणि कामावचर शोभन चित्त 24. आता हे 2 कॅटेगरीजमध्ये कसे डिव्हाईड केले गेलेत, की एक भाग जो आहे तो अकुशल आहे. तर तो जो अकुशल कर्माचा भाग आहे, त्या चित्तांना म्हटलं आहे आणि त्यांच्या विपाकाला म्हटलं आहे अशोभन चित्त. आणि जे चांगले चित्त आहे, जे कुशल कर्माचे चित्त आहेत, जे चित्त पुथुजन पण करतात, कुशल कर्माचे, अलोभ, अदोष, अमोहचे आणि जे सेख्खा म्हणजे जे अर्हत झाले नाहीत आतापर्यंत, ते पण करतात. जे जे कुशल कर्म ते आहेत कामावचर महाकुशल चित्त. तर ते आहेत शोभन चित्त. ते सहेतुक चित्त आहेत. ते अलोभ, अदोष आणि अमोहनी केलेले चित्त आहेत. म्हणून त्यांना सहेतुक चित्त म्हटलं आहे. आणि शोभन चित्त कामावचरचे हे 24 आहेत आणि अशोभन जे आहेत ते 30 आहेत. बाकीचे जे रिमेनिंग चित्त आहेत 24च्या शिवाय जे चित्त आहेत, अकुशल चित्त 12 आणि अहेतुक चित्त 18 हे पूर्ण मिळून 30 चित्त हे अशोभन चित्त आहेत. तर हे जे कॅल्क्युलेशन्स आहे पहिल्या चॅप्टरमध्ये, जे चित्त चॅप्टरमध्ये, त्याच्यामध्ये फार सिंपल कॅल्क्युलेशन्सनी सुरू केलेलं आहे. पण हे सगळं जे आहे ते नंबर्सवर आहे. नंबर्स म्हणजे कसे इम्पॉर्टंट आहेत. आपण आज थोडंसं सुरुवातीला बघू, की कसे हे नंबर्स पुढे आपल्या कॅल्क्युलेशन्समध्ये, म्हणजे आता हे सिंपल नंबर्स आहेत. फार ईझी पण आहे कॅल्क्युलेट करायला. ॲक्चुअली हे किती इम्पॉर्टंट आहे हे नंतर पुढच्या चॅप्टर्समध्ये आपल्याला हळू-हळू कळतं. स्पेशली जेव्हा आपण भेद करून जेव्हा हे नंबर्स आता शिकत आहे, तर ते पुढे चेतसिकाचं चॅप्टर जेव्हा येईल, तर त्याच्यामध्ये चित्त आणि चेतसिका, कोणते चित्त कोणत्या चेतसिकासोबत जुडतात, हे पूर्ण नंबर्सवर आहे, पूर्ण कॅल्क्युलेशन्सवर आहे. आतापर्यंत जो अभिधम्माचा अभ्यास होत आलेला आहे, तो
मोनास्ट्रीजमध्ये म्हणा, म्हणजे स्पेशली आपण म्यानमारमध्येच म्हणतो, ते सेंटर आहे अभिधम्माच्या लर्निंगचं. तर तिथे हा अभ्यास असाच होत आलेला आहे. म्हणजे नंबर्सनी कॅल्क्युलेट करून हा अभ्यास होत आलेला आहे. म्हणून जेव्हा आपण ते पुस्तकं पण बघतो, तर ते सगळे नंबर्सवर आहे. पण आज सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये म्हणजे चित्त चॅप्टरमध्ये कसे नंबर्सनीच गाथा बोललेल्या आहेत, त्याचं आपण थोडंसं बघूया. अ, अकुशल आणि अहेतुक चित्त आपण बघितले हे अशोभन आहे. कारण ते अकुशल कर्माचे चित्त आहेत. त्यांचा हेतू लोभ, दोष, मोह हा आहे. तर अजून आपण बघितलं, की अकुशल चित्त हे कर्माचे चित्त आहेत. अहेतुक चित्त जे आहेत, ते ऑब्जेक्टवर आधारित चित्त आहेत. अकुशल चित्त पण ऑब्जेक्टवर आधारित आहेत. पण ते एका हेतूनी केलेले, एका चेतनेने केलेले चित्त आहेत. अ, अकुशल चित्त. अहेतुक चित्त हे विपाक चित्त आहेत आणि कीर्य चित्त आहेत. आणि हे लोकीय इठ्ठ आणि अनिठ्ठ याच्यावर आधारित आहे अहेतुक चित्त. तर आपण बघू, की नंबर्स इथे कसे इम्पोर्टंट आहे. कामे 23 पाकानी, पुय्या पुय्यानी विसती. एकादश क्रियाचेती, चतुपंयास सब्बथा. हे जे नंबर्स आहेत ना, हे आपल्या मराठी लँग्वेजमध्ये बघा किती जुळतात. 23. 23 म्हटलं तर सिंपल 23. मराठीमध्ये पण 23च आहेत. विसती. 20 म्हटलं तर 20 आणि एकादश. 10 म्हटलं तर 10 आणि 1 म्हटलं तर 1 तर 11 आणि 1 आणि 10 1 आणि 10 11 आणि चतुपंयास. चतु म्हणजे 4 आणि पंयास म्हणजे 50 तर 54 असे. तर हे नंबर्सवरच आहे. ही 20 नंबरची गाथा आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये. तर हे कसे आपल्या मराठी नंबर्स सोबत पण किती ईझी आहे समजायला. काही थोडा फरक आहे, पण तो आपण अंदाज लावू शकतो. तर एक-एक करून पण आपण बघू. त्या गाथेचा कसा अर्थ होतो. कारण अशी जर गाथा आपल्याला सुत्तामध्ये जर आपण बघितलं, तर अशी कोणती गाथा नाहीये सुत्तामध्ये, जी फक्त नंबर्सवर आहे. आणि आणि त्याच्यामध्ये असे टेक्निकल वर्ड्स पण नाहीये, पाकानी आणि क्रिया आणि अशा अशा प्रकारे वर्ड्स पण नाहीयेत त्याच्यामध्ये. तर शब्द पण नाहीयेत. तर आपण सुत्तामध्ये जर बघितलं, तर त्या गाथेचं जे एक्सप्लेनेशन असतं किंवा त्याचं विवरण जे असतं, ते पूर्ण आपल्या लोकीय शब्दांमध्ये आधारित असतं, आपल्या बोलीभाषेमध्ये असतात त्या गाथा. ईझी टू अंडरस्टँड आणि लक्षात ठेवायला पण ईझी. पण ह्या ज्या गाथा आहेत, ह्या पूर्ण नंबर्सवर आहे आणि हे नंबर्सच्या सोबत पाठ केल्या जातात. जेव्हा मोनॅस्ट्रीमध्ये शिकवल्या जातं, तर ह्या अशाच पाठ केल्या जातात. म्हणजे हे किती इम्पोर्टंट आहे आपल्याला. हे कामे 23 पाकानी म्हणजे काय? पुय्या पुय्यानी विसती म्हणजे काय? एकादश क्रिया म्हणजे काय? चतुपंयास सब्बथा म्हणजे काय? तर पुढे आपण ते बघूया. तर पहिला आहे कामे 23 पाकानी. कामे, कामे म्हणजे कामावचर. 23, 23 नंबर आहे हा. पाकानी. पाकानी म्हणजे विपाकानी. विपाक. कामावचरमध्ये 23 विपाकाचे चित्त आहेत. असं त्याचं मीनिंग आहे. तर कोणते 23 चित्त आहेत? तर अहेतुक चित्त हे किती आहेत विपाकाचे? हे पूर्ण विपाकाचे चित्त आहेत, अहेतुक चित्त. तर हे किती आहेत? तर अहेतुक, अकुशल, विपाक चित्त 7 आहेत आणि कुशल विपाका हेतुक चित्त 8 आहेत. तर हे पूर्ण मिळून 15 विपाकाचे चित्त अहेतुक चित्तामध्ये आहेत. आणि कामावचर शोभन ह्याच्यामध्ये पण विपाक चित्त आहेत. कुशल विपाक त्याच्यामध्ये आहेत. किती आहेत? 8 आहेत. ते महाविपाकाचे चित्त आहेत. तर हे 2 विपाकाचे म्हणजे हे 2 ग्रुप्स आहेत ज्याच्यामध्ये विपाकाचे चित्त आहेत. अहेतुक ग्रुपमध्ये आणि आणि कामावचर शोभन चित्तामध्ये.
तर हे टोटल किती होतात? 15 आणि 8. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. हे सगळं इथे त्याप्रमाणे आहे. अहेतुक चित्त आपण बघितलं, की ते ऑब्जेक्टवर आधारित आहे आणि अ, कामवचर शोभन, महाविपाक चित्त हे 3 कुशल कर्माचे चित्त आहेत. हे 3 3 कुशल कर्म अलोभ, अदोष, अमोह चे चित्त आहेत. अहेतुक चित्तामध्ये जे विपाक चित्त आहेत, ते कुशल आणि अकुशल दोन्हीचे पण आहेत. पहिला ग्रुप जो आहे तो अकुशल कर्माचा विपाक आहे, म्हणजे 12 अकुशल कर्माचे जे चित्त आहेत, त्यांचा विपाक 7 अकुशल विपाक अहेतुक चित्तामध्ये आहे. आणि 8 महाकुशल चित्त जे आहेत, कामावचर शोभनचे, त्यांचा विपाक कुशल विपाका हेतुक चित्त आहे त्याच्यामध्ये पण येतो आणि महाविपाक चित्त कामावचर कामावचर शोभन मधले महाविपाक चित्त इथे पण येतो. 2 ठिकाणी त्याचा विपाक येतो. बरं. अ, पुय्या पुय्यानी विसती हा नेक्स्ट शब्द होते. नेक्स्ट पार्ट जो होता त्या गाथेचा. पुय्या पुय्यानी विसती. हे हे कर्माचे चित्त आहेत. आपण बोललो पुण्य म्हणजे कुशल कर्म, अपुण्य म्हणजे अकुशल कर्म. अपुण्य म्हणजे अकुशल कर्म जे अकुशल चित्त 12 नी केले जातात. लोभ, दोष, मोहचे. लोभचे 8 चित्त, दोषचे 2 चित्त आणि मोहचे 2 चित्त. तर जे अकुशल कर्म आहेत त्यांना अपुण्य म्हटलंय आणि जे कुशल कर्म आहेत त्यांना पुण्य म्हटलंय. आणि कुशल कर्म ते कुशल हेतूने केलेले चित्त आहेत. ते आहेत महाकुशल चित्त 8. महाकुशल चित्त 8 ते पुण्य चित्त आहेत. म्हणजे टोटल किती झालीत हे? अकुशल चित्त 12 आणि कुशल चित्त 8. महाकुशल चित्त 8. हे पूर्ण मिळून 20 चित्त होतात. ह्याच 20 चित्तांनी आपण कर्म करत असतो संसारामध्ये. याच 20 चित्तांनी आपण संसारामध्ये फिरत असताना कर्म करत असतो कामावचर लोकात. कामावचर लोकात. आणि हे जे 20 चित्त आहेत, हे पुय्या पुय्यानी विसती. ह्याच्यामध्ये अ, जे अ, अनिरुद्ध थेर आहेत त्यांनी या 2 शब्दामध्ये हे पूर्ण एवढी इन्फॉर्मेशन त्यांनी या 2 शब्दामध्ये मांडलेली आहे. पुढे एकादश क्रिया. एकादश क्रिया काय आहे? क्रिया म्हणजे किर्यचित्त. फक्त क्रिया. फक्त फंक्शनल चित्त. जे अर्हत करतात. म्हणजे जे कर्म ते करतात किंवा त्या जे पण ते कार्य करतात असं बोलू आपण. कारण कर्ममध्ये थोडं वेगळं मीनिंग लागू शकतं. जे पण कार्य ते करतात अर्हत, बुद्ध म्हणा किंवा अर्हत म्हणा, तर ते कार्य जेव्हा ते करतात, ते तिथेच संपून जातं. ते जे ऑब्जेक्ट असतं त्या कार्याचं जे पण ते फंक्शन जे आहे, ज्याच्यासाठी ते कार्य केलं जात आहे, ते तिथच्या तिथेच संपतं. त्याचं पुन्हा काहीच शेष राहत नाही. काहीच बाकी राहत नाही. त्या कर्माचं त्या त्या ते कर्म नाहीये, ते कार्य त्याचं काहीच बाकी राहत नाही. म्हणून त्याचा काही विपाक नाही आणि ते क्रियचित्त किंवा कीर्यचित्त म्हणून म्हटलं जातं. तर हे किती आहेत? कीर्यचित्त किती आहेत? ते पण 2 ग्रुप्समध्ये आहेत. अहेतुक कीर्यमध्ये 3 आहेत आणि महाकीर्यमध्ये 8. अहेतुक कीर्यमध्ये आपण बघितलं 3 चित्त आहेत. ते 2 अवज्जन चित्त आहेत. पंचद्वार वज्जन आणि मनोद्वार वज्जन हे 2 चित्त आहेत आणि एक चित्त जे आहे ते हसितुपाद चित्त आहे. अरहतांचं किंवा तथागतांचं. तर अहेतुक कीर्य चित्त हे 3 आहेत आणि महाकीर्य चित्त जे आहे ते 8 आहे. 8 आहेत.
ते. तर अशा प्रकारे 11 कीर्य चित्त आहेत कामावचर चित्तमध्ये. असे 11 कीर्य चित्त आहेत. आता कामावचरचं जे हे जे 20 नंबरची जी जी वर्स होती त्याच्यामध्ये आपण बघितलं आता, की अ, कसे हे नंबर्स आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन देतात. इतकी इन्फॉर्मेशन देतात ते आपल्याला. तर कामावचर कामे 23 पाकानी पुय्या पुय्यानी विसती एकादश क्रिया चेती चतुपय्यास सब्बथा. असे करून टोटल आपण जर बघितले इथे तर विपाक चित्त 23, पुण्य अपुण्य 20, कीर्य 11 हे टोटल मिळून 54 असे चित्त आहेत ते. तर ही एक गाथा आपल्याला एवढं एक्सप्लेनेशन देते. म्हणजे अभिधम्म इतकं कन्साईज आहे. अ, आणि फक्त तेवढे शब्द बोलले की एवढा मोठा धम्म म्हणजे एवढा विस्तारित धम्म आपल्याला कळतो. तर असं त्याचं विवरण केलेलं आहे. आता पुन्हा आपण एक बघू. एक 14 नंबरची गाथा ही ॲक्चुअली आधी घ्यायला पाहिजे होती. तर या गाथेमध्ये काय दिलंय? पापा हेतुक मुत्तानी, शोभनानी वुच्चरे, 59 चित्तानी, अथेक नवुतीपी वा. 59 हा एक नंबर आहे इथे. आणि एक नववुती, एक नव अथ, अथ अथ आणि अथला आपण ब्रेकअप केलं या शब्दाला. अथेक नवुतीपी याचा आपण संधी केलं तर असं होतं अथ प्लस एक नवुतीपी. तर 59 59 59 म्हणजे 59 आणि एक नवुतीपी म्हणजे एक एक प्लस 90 म्हणजे 91. तर असे हे 2 नंबर्स याच्यामध्ये आहेत. ते आपण बघू कसे आहेत या स्लाइडमध्ये आपण बघू. तर तर तिथे पहिले जे 2 म्हटले आहे, काय म्हटलं आहे? पापा हेतुक मुत्तानी. पाप आणि अहेतुक हे या शब्दाची संधी आपण केली तर पाप, अहेतुक, मुत्त असे 3 शब्द होतात. आणि पाप म्हणजे अकुशल आपण आता बघितलं अकुशल चित्त. अहेतुक म्हणजे अहेतुक चित्त. मुत्तानी म्हणजे वगळून. मुत्तानी म्हणजे त्यांना सोडून त्या अकुशल चित्त आणि अहेतुक चित्त यांना सोडून जे चित्त राहतात ते आहेत शोभन चित्त. त्यांना शोभन चित्त म्हणतात. तर शोभन चित्त म्हणजे पाप आपण ते एक्सप्लेनेशन पुढे बघू. तर ते आहे अशोभन चित्त त्यांना म्हटलं जातं. ते शोभन चित्त नाहीत, ते अशोभन चित्त आहेत. कोणते? अकुशल 12 आणि अहेतुक 18. हे टोटल 30 चित्त जे आहेत त्यांना अशोभन चित्त म्हटलं जातं. आणि ह्या चित्तांना सोडून जे बाकीचे चित्त राहतात 54 कामावचर शोभन चित्तामधले त्यांना शोभन चित्त कामावचर चित्तामधले त्यांना शोभन चित्त म्हणतात. तर कामावचरमध्ये किती चित्त? 54. आणि 54 चित्त मधून जे अ, अकुशल आणि अहेतुक चित्त आहे त्यांना सोडले आपण तर कामावचरमध्ये जे 24 चित्त आहेत ते शोभन चित्त आहेत. अजून पुढे इथे आपण पूर्ण 89 किंवा 121 चित्त बघत आहे. तर ही जी गाथा आहे, जेव्हा हे नंबर्स सांगतात आपल्याला, ते नंबर्स सुद्धा आपल्याला इंडिकेशन देतात, की आपण कोणता ग्रुप बघत आहे, किती बघत आहे, काय बघत आहे, किती मोजमाप आहे याच्यामध्ये, काय प्रमाण आहे. तर इथे कामावचरमध्ये आपण बघतो, की अशोभन चित्त कोणते आहेत? अकुशल चित्त 12 आणि अहेतुक चित्त 18 हे टोटल 30 चित्त अशोभन चित्त आहेत. आणि कामावचरमध्ये शोभन चित्त कोणते आहेत? 24 चित्त आहेत शोभन चित्त. पण ही गाथा जेव्हा आपल्याला सांगते की 59 जेव्हा सांगत आहे, तर याचा अर्थ पूर्ण 89 चित्त याच्यामध्ये धरले आहेत या गाथेमध्ये. पूर्ण 89 चित्त. कारण जे नंतरचे जे चित्त आहेत,
रूपावचर चित्त 15, अरूपावचर चित्त 12 आणि लोकुत्तर चित्त 8 यांना पण शोभन चित्त म्हटल्या जातात. यांना पण शोभन चित्त म्हटल्या जातात. जे आपण आतापर्यंत केले आहे ते कामावचरमधले 24 शोभन चित्त आहेत. पुढे रूपावचर 15, अरूपावचर 12 आणि लोकुत्तर चित्त 8 हे पण शोभन चित्त आहेत. आणि असे मिळून हे एवढे मिळून 24 प्लस 15 प्लस 12 प्लस 8 हे एवढे मिळून 59 म्हणजे 59 होतात. 59. डोंट वरी अबाउट हे 40 चित्त आहे त्यांच्याबद्दल तुम्ही आता विचार नका करू. ते आपण जेव्हा लोकुत्तर चित्त करू तेव्हा ते समजतील, की ते ध्यान चित्त जेव्हा आपण पकडतो 8 चित्त आहे ना, मग्ग, 4 मग्ग, 4 फल यांचे 8 चित्त आहेत. आणि प्रत्येकी 5-5 ध्यान जेव्हा आपण पकडतो, प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, तर 8 into 5 40 असे चित्त होतात ते. तर ते आपण बघू. तर पण 40 चित्त जेव्हा आपण धरतो शोभनमध्ये, त्यावेळेस आपण 91 ही टोटल होते, 91 टोटल होते. 24 प्लस 15 प्लस 12 प्लस 40 हे 91. तर शोभन चित्त हे 59 किंवा 91 असे म्हटले आहेत. तर आता तेव्हा तेव्हा आपल्याला ही गाथा कळते. कारण शोभन चित्त जसे छान चित्त आहेत, ते कामावचर शोभन चित्त कसे आहेत? ते महाकुशल कर्म, चांगले हेतूचे केलेले चित्त आहेत आणि ते चित्त डेव्हलप करावे लागतात. आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात त्यात ते चित्त ते कर्म करायसाठी. आणि ते जेव्हा एफर्ट्स घ्यावे लागतात आपल्याला कुशल करायसाठी, अकुशल करायसाठी तर एफर्ट्स नाही, ते आपल्या स्वभावातच आहे. ते तिथून निघून आपल्याला कुशल करायसाठी एफर्ट्स घ्यावे लागतात. तर हे कल्टिव्हेट करावं लागतं. आपलं माइंड कल्टिव्हेशन जे आहे, जे आपण म्हणतो, ते आहे कामावचर चित्त, रूपावचर चित्त, अरूपावचर चित्त, लोकुत्तर चित्त. तर माइंड कल्टिव्हेशन जे आहे आपलं, जसं विपස්සना आपण करतो, तर ऑब्जेक्ट निब्बाण आहे, लोकुत्तर ऑब्जेक्ट आहे त्याचा, निब्बाणाचा. तर म्हणून हे सगळे चित्त जे आहेत, हे शोभन चित्त म्हटलं जातं. कारण या प्रत्येक चित्तांमध्ये सोडणे आहे, विराग धम्मा आहे, सोडत जाणे आहे. अलोभ, अदोष, अमोह ह्या कुशल कर्मांनी ते आपण जमा करायची जी चित्ताची सवय आहे, ती आपल्याला मोडत जायची आहे. म्हणून हे सगळे चित्त शोभन चित्त असे म्हटल्या जातात. बरं. हे बघितलं आपण, सहेतुक चित्त आहेत, कर्माचे चित्त आहेत. आणि अं, अलोभ म्हटलं तर सोडणे खूप सोपे. अलोभ म्हणजे अटॅचमेंट तर नाही, ते ते ठीक आहे, अटॅचमेंट नाही. आणि खूप ईझी आहे आपल्याला सोडून देणे एखादी गोष्ट. एखाद्या गोष्टीला धरून नाही ठेवणे, हं, हे हे असं कर्म करणे ईझी जातं आपल्याला या चित्तानी. म्हणून द्वैध सूक्तमध्ये तर म्हटलं आहे, की जे 3 गोष्टी वितक्क म्हणजे विचारांच्या स्तरावर जे तथागतांनी अ, विचार केला अ, आणि निब्बाण मिळायच्या एक रात्र आधी, तर त्यावेळेस त्यांनी नेखम्म असं त्यांनी म्हटलेलं आहे त्या सूक्तामध्ये. तर अलोभ म्हणजे नेखम्म, सोडून देणे. मग ते ते काही पण असो, ते नेखम्म म्हणजे फक्त घर सोडून देणे नाही. ती ती कोणती पण वस्तू किंवा काय जे पण आपल्याला धरून ठेवतं ती गोष्ट सोडून देणे. अदोष म्हणजे हेट्रेड नाही, हे ठीक आहे. पण मेत्ता, अ, अदोष चित्त ठेवणे. अदोष ही हे मेत्ता म्हणून आपण ते प्रॅक्टिस करतो. मेत्ता भावना म्हणून प्रॅक्टिस करतो. सील म्हणून प्रॅक्टिस करतो. पाणाती-पाता वेरमणी असं करून. आणि अ, अमोह, अमोह म्हणजे पय्या, ज्ञान म्हणजे अमोह. तर हे जे ह्या ज्या 3 अलोभ, अदोष, अमोह ह्या चेतसिका पण आहेत. तर जेव्हा ह्या चेतसिका आहेत, याचा अर्थच आहे, की जेव्हा शोभन चित्त राहणार, तेव्हा ह्या चेतसिका सोबत राहणार.
तशा सोबत राहणार. जर आपण बघितलं, की अ, महाकुशल चित्तामध्ये 2 प्रकारची चित्त आहे, ज्ञान संपयुक्त, ज्ञान विपयुक्त. आपण ते पुढे पण बघू. ज्ञान संपयुक्त चित्तामध्ये अमोह चेतसिका राहणार आणि ज्ञान विपयुक्त मध्ये अमोह चेतसिका नाही राहणार. त्याच्यात ज्ञान नाहीये, पय्या नाहीये. म्हणून हे जे 2 ग्रुप्स पण आहेत याच्यामध्ये महा अ, कामावचर शोभन चित्तामध्ये किंवा महाकुशल चित्तामध्ये आपण असं म्हणू शकतो, की इंटेन्शन, चेतना इथे 2 प्रकारे आहे. एक आहे ज्याच्यामध्ये तिन्ही पण अ, आहे. अलोभ, अदोस, अमोह आणि एक चित्त आहे ज्याच्यामध्ये अमोह नाही. म्हणजे तिथे मोह आहे. मग त्या चित्ताला म्हटलं आहे अलोभ, अदोष किंवा द्विहेतुक चित्त म्हटलं आहे. पण ते इथे बघू. द्विहेतुक चित्त. तर द्विहेतुक चित्त अशा प्रकारे आहे. ज्ञान संपयुक्त जे 4 चित्त आहेत. कोणते आहेत ते ज्ञान संपयुक्त 4 चित्त? सोमनस्सचे 2 चित्त आहेत. पहिले 2. सोमनस्स सहगत ज्ञान संपयुक्त असंखारिकं मेकं. दुसरा आहे सोमनस्स सहगत ज्ञान संपयुक्त ससंखारिकं मेकं. आणि 2 आहेत आणखी उपेक्षाचे. उपेक्षा सहगतं ज्ञान संपयुक्त असंखारिकं मेकं आणि उपेक्षा सहगत ज्ञान संपयुक्त ससंखारिकं मेकं. हे जे 4 चित्त आहेत, हे आहेत ज्ञान संपयुक्त चित्त. हे आहेत कोणता हेतू असणारे चित्त आहे? सहेतुक म्हणजे अलोभ, अदोष, अमोह हेतूच्या सोबत आहेत. पण कोणते हेतू? कुशल हेतू. कुशल हेतूच्या सोबत आहेत. म्हणजे हे चित्त पृथुजनांचे तर असतातच. आपल्यासारख्या ऑर्डिनरी माणसांचे पण हे चित्त असतात. आणि ते चित्त असतात सोतापन्न, सगदागामी, अनागामी यांचे पण असतात हे चित्त. सेख्खा जे म्हटलं आहे. सेख्खा म्हणजे जे ट्रेनिंगमध्ये आहेत. ट्रेनिंगमध्ये जे भिक्खू आहेत, जे ऑब्जेक्ट निब्बाणाला धरून ध्यान करत आहेत, त्यांना म्हटलंय सेख्खा. तर हे तिहेतुक पर्सन झाले, पुग्गल झालेत. यांना तिहेतुक पुग्गल म्हटलं आहे. 3 हेतूचे पुग्गल असं म्हटलं आहे. तिहेतुक पुग्गल जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा फक्त आपण कुशल कर्माला धरूनच हेतू घेतो त्याच्यात. त्याच्यामध्ये फक्त कुशल कर्माचे हेतू येतात. तिहेतुक पुग्गल. तिहेतुक म्हटलं तर हाय लेव्हल आहे पर्सन. त्या व्यक्तीची लेव्हल जी आहे ती हाय आहे. हाय लेव्हल पर्सन. तिहेतुक. अलोभ, अदोष, अमोह. तसेच द्विहेतुक पुग्गल आपण म्हणतो, जेव्हा 2 कुशल हेतू आहेत. 2 कुशल हेतू. अलोभ आणि अदोष. कधी पण द्विहेतुक पुग्गल आपण म्हटलं, तर हेतू हेच 2 राहणार. हेच 2 हेतू राहणार. अलोभ आणि अदोष. द्विहेतुक पुग्गलमध्ये बाकी कोणते कॉम्बिनेशन राहू शकत नाही. फक्त अलोभ आणि अदोष हे 2च कॉम्बिनेशन राहणार द्विहेतुक पुग्गलमध्ये. आणि हेतू आपण म्हणतोय, तर आणखी एक कॅटेगरी आपण बघितली अहेतुक म्हणजे जे जे आपण आधीचे कर्म केले त्याचा विपाक. अहेतुक जो येतो आपल्या समोर ते चित्ताच्या रूपाने येतो जो तिथे तर पंचद्वाराच्या प्रमाणे येतोच. पण इथे आपण जे बघतो आहे ते विपाकच्या हेतूने बघतोय. ही जी स्लाइड आपण बघतोय आता, ती विपाकच्या हेतूने बघतोय. आपण जे विपाक समजायसाठी बघतोय. तर विपाक चित्त जे आहेत 8 त्याच्यामध्ये महाविपाकचे ज्ञान संपयुक्त 4 चित्त, ज्ञान विपयुक्त 4 चित्त
आणि अहेतुकचे विपाक चित्त, हे पण विपाक चित्त आहेत. तर हे कोणते? ज्याचे हेतू नाहीत. ते आहेत उपेक्षा संतीर्ण. आणि कोणते आहेत हे 2 चित्त? एक आहे कुशल विपाक हेतुक चित्त आणि एक आहे अकुशल विपाक अहेतुक चित्त. हे 2 चित्त आहेत याच्यामध्ये, जे अहेतुक ग्रुपमधून आहे. तर हे आहे उपेक्षा संतीर्ण चित्त. तर किती झालेत विपाकाचे चित्त? कामावचर शोभन मधले महाविपाक चित्त 8 आणि आणि अहेतुक चित्तामधले संतीर्ण चित्त जे आहेत 2 ते अहेतुक चित्त. हे एवढे 8 प्लस 2 इज इक्वल टू 10. हे 10 चित्त हे कामावचर लोकचे चित्त आहेत विपाकाचे, ज्याच्यानी पटिसंधी होते, ज्याच्यानी नवीन जन्म होतो. कामावचर लोकमध्ये. कामावचर लोकमध्ये. या 10 चित्तांनी, या 10 विपाकाच्या चित्तांनी कामावचरचे 11 लोक जे आहेत, देवलोक, मनुष्यलोक, हे सुगतीचे लोक आहेत. आणि अपायचे जे 4 आहेत, तिरच्छान, पेत, असुर आणि निरय लोकाचे जे चित्त आहेत, ते 11 कामावचर लोकाचे चित्त हे या 10 महाविपाक 8 आणि अहेतुक 2 उपेक्षा संतीर्ण याच्यानी जन्म होतो. या 10 चित्तांनी पटिसंधी होते. यांना पटिसंधी चित्त पण म्हणतात. पटिसंधी फंक्शन आहे या चित्तांचं. आपण हा जो चार्ट आधीपासून बघतोय, तो इथे आपल्याला आता एक्झॅक्टली माहिती पडेल कसे हे चित्त आहेत याच्यामध्ये. सुगतीचे चित्त आणि दुर्गतीचे चित्त. तर आपण आता ते हळू-हळू बघू, म्हणजे ते समजेल आपल्याला. अकुशल चित्त 12 हे होते ना आपले अकुशल चित्त 12. या 12 अकुशल चित्तामध्ये आपल्याला अकुशल विपाक येतो. अकुशल विपाक अहेतुक चित्तामध्ये येतो. ते आहेत 7 चित्त, ज्याच्यामध्ये अकुशल विपाक येतो. म्हणजे अकुशल 12 चित्त 7 अकुशल विपाक देतात. अकुशल 12 चित्त 7 अकुशल विपाक देतात, जे अहेतुक चित्तामध्ये येतात. त्याच्यामध्ये त्या 7 अहेतुक चित्तामध्ये जे संतीर्ण चित्त आहे तेच पटिसंधी देतं. उपेक्षा सहगतं संतीर्ण चित्त आहे तेच पटिसंधी देतं. म्हणजे 12 अकुशल चित्ताचा विपाक त्या 7 चित्तामध्ये येतो. तर फक्त एक विपाक चित्त, अहेतुक चित्त, अकुशल विपाक अहेतुक चित्त, ते एक चित्त पटिसंधी देतं. ह्या सगळ्या 12 चित्तांचा जो अकुशल कर्म आपण केले आहेत, ते एक चित्तामधून आपण पुढच्या जन्मात नेतो. त्या एक संतीर्ण चित्तानी पुढच्या फक्त एक चित्त ते पुढच्या जन्मात नेतं आपल्याला. पण त्याच्यामध्ये तुम्ही बघाल इथे मोहमूलमध्ये उधच्च संपयुक्त चित्त जर बघितलं, तर हे चित्त पटिसंधी देत नाही. किंवा विपाक जे संतीर्ण चित्त जे आहे, अकुशल चित्त, त्याच्यामध्ये हे चित्त येत नाही. म्हणून असं आहे, की अकुशल कर्माचे 11 चित्त जे आहेत, रिमेनिंग 11 चित्त अकुशल कर्माचे, ते संतीर्ण चित्त जे देतं, तर त्यांची पटिसंधी होते. त्याच्यामध्ये उधच्च चित्तचा समावेश नाही. पटिसंधीसाठी, फक्त पटिसंधीसाठी म्हणत आहे मी इथे.
नॉर्मली सगळ्या चित्तांचा कॉम्बिनेशन मध्ये विपाक मिळेलच. अकुशल अहेतुक विपाक मिळेलच या चित्तांचा. पण पटीसंधीसाठी, रिबर्थसाठी उधच्च संपयुक्त चित्ताचं इन्क्लुजन नाही आहे, ते इन्क्लुडेड नाहीये. तर अकुशल कर्माचे 11 चित्त ते अहेतुक अकुशल विपाक संतीर्ण चित्त, जे पटीसंधी चित्त आहे ते रिबर्थ देतं. आणि हे कुठे देतात? हे चित्त कुठे रिबर्थ देतात, कुठे पटीसंधी देतात? अपायमध्ये, दुर्गतीमध्ये, दुर्गतीच्या 4 लोकांमध्ये हेच चित्त आपल्याला पटीसंधी देतात. अहेतुक चित्तमध्ये आपण बघितलं आता की हे जे लेफ्ट साइडला उपेक्षा सहगतांग संतीर्ण चित्त जे आहे, अकुशल विपाक चित्त, हे कुठून आले? हे सगळे 7 चित्त हे अकुशल मधून आले है ना, अकुशल कर्मामधून आलेत. त्याच्यामध्ये जे पटीसंधी चित्त आहेत ते 11 अकुशल चित्त आहे मायनस उधच्च चित्त, आणि ते आहे जे पटीसंधी देतं. म्हणजे अकुशल पटीसंधी हे या सेव्हन्थ चित्त जे हायलाइट केलं आहे ग्रीन मध्ये ते आहे, ते उपेक्षा सहगतंग संतीर्ण चित्त, हे अकुशल पटीसंधीचं चित्त आहे. आता कुशल विपाक हेतुक चित्त, तर हे सगळे कुशल विपाक अहेतुक चित्त जे आले आहेत 8, हे कुठून आले आहेत? तर हे आपले महाकुशल चित्तामधून आले आहेत. विपाक, त्यांचे विपाक, जे कुशल कर्म केलेलं आहे, जे पण कुशल कर्म केलेलं आहे त्याचे विपाक इथे पण येतात, असे पण येतात. महाकुशल कर्म जे करतो त्याचे विपाक महाविपाक चित्तामध्ये तर येतातच, 8 चित्तामध्ये, पण इथे पण ते विपाक येतात. जे वीक असतात खूप ते इकडे येतात, जे स्ट्रॉंगर असतात ते तिथे असतात, ते आपण बघू कसे. तर संतीर्ण चित्त हे 2 आहेत जे पटीसंधी देतात. कोणते? उपेक्षा सहगतंग संतीर्ण चित्त, अकुशल विपाक चित्त 1, हे अकुशल पटीसंधी पटीसंधी देतं. आणि उपेक्षा सहगतंग संतीर्ण चित्त कुशल विपाक हेतुक चित्त हे कुशल पटीसंधी देतं. बरं. आणि आपण बघितलंय अहेतुक किर्य चित्त हे तर किर्य चित्त आहेत, म्हणून याचे काही विपाक नाही होत. आता कामावचर चित्त म्हणजे आपण इथे बघितले कुशल चित्त 8, हे कुशल चित्त 8 जे आहेत हे कुशल पटीसंधी देतात. म्हणजे कुशल पटीसंधी म्हणजे काय? अपाय नाही ते 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 4 अपाय नाहीत ते. तर मग त्याच्यावरती काय आहे? सुगती आहे. तर सुगतीचे चित्त आहेत हे. सुगती म्हणजे देवलोकात, मनुष्य लोकात. तर महाविपाक चित्त हे कुशल पटीसंधी चित्त आहेत आणि हे जन्म देतात देवलोकात, मनुष्य लोकात. तर हे 7 जी भूमी आहे, कोणती? मनुष्याची 1 आणि देवलोक आहेत जे 6, ते 6 आणि 1 अशी 7, हे 7 भूमी जे आहेत, भूमी म्हणण्यापेक्षा हे 7 लोक जे आहेत, या 7 लोकांमध्ये पटीसंधी हे कुशल चित्त देतात. आणि कुशल चित्त विपाक तर देतातच, 8 चित्तांचे विपाक आहेच इथे, पण अहेतुक चित्तामध्ये पण विपाक आहेत या चित्तांचे. तर काय आहेत ती हेतुक चित्त? काय आहे? तर ज्ञान संपयुक्त 4 चित्त हे ती हेतुक चित्त आहेत. आपण बघितले सोमनस्य सहगतं ज्ञान संपयुक्त असंखारिकम एकम, सोमनस्य सहगत ज्ञान संपयुक्त ससंखारिकम एकम, उपेक्षा सहगतं ज्ञान संपयुक्तं असंखारिकम एकम, उपेक्षा सहगतं ज्ञान संपयुक्त ससंखारिकम एकम. हे ती हेतुक चित्त आहेत. हाय क्वालिटी चित्त आहेत हे, सुपिरियर क्वालिटीचे चित्त आहेत हे, सुपिरियर. आणि आणि ती हेतू काय? तीन हेतूचे आहेत, 3 हेतूचे चित्त आहेत हे.
अलोभ, अदोस, अमोह, ज्याच्यामध्ये ज्ञान पण आहे, विजडम पण आहे, पय्या पण आहे. आणि द्विहेतुक काय आहे? तर तर सोमनस्य सहगतं ज्ञान विपयुक्त असंखारिकमेकं आणि सोमनस्य सहगत ज्ञान विपयुक्त ससंखारिकमेकं आणि उपेक्षा सहगतं ज्ञान विपयुक्त असंखारिकमेकं आणि उपेक्षा सहगतं ज्ञान विपयुक्त ससंखारिकमेकं. हे चार चित्त जे आहेत हे विपयुक्त चित्त आहेत. हे दोन हेतूचे चित्त आहेत. हे आहेत अलोभ आणि अदोष, हे असे चित्त आहेत. पटिसंधी चित्त 10 आपण बघितलेत. 8 चित्त महाविपाकाचे आणि 2 चित्त अहेतुक संतीर्णचे. तर त्यांचे 3 टाइप्स ऑफ पटिसंधी होते. पटिसंधी हेतू आहेत. अहेतुक, द्विहेतुक आणि तिहेतुक. असे 3 टाइपची पटिसंधी हेतू आहेत. अहेतुक, द्विहेतुक आणि तिहेतुक. आणि ते विपाक चित्त आहेत. विपाक चित्तच पटिसंधी देतात. हे सगळं बघितलं आपण. या स्लाइडवर जितकं लिहिलेलं आहे, हे पूर्ण आपण बघितलं. अहेतुक विपाक संतीर्ण 2, कामावचर शोभन महाविपाक 8 हे 10 चित्त आणि ज्ञान संपयुक्त हे तिहेतुक चित्त, ज्ञान विपयुक्त द्विहेतुक चित्त आणि ते पटिसंधी देतात 11 लोकांमध्ये. कामावचर 54 चित्त बनतात त्याचे. कामावचर 54 चित्त बनतात. तर पटिसंधी 10 चित्तापासून येते आणि 19 कम्म चित्त. कोणते 19 कम्म चित्त आहे त्याच्यात? तर 11 चित्त अकुशल कम्माचे, कारण उधच्च नाही धरत ना आपण अकुशल कम्मामध्ये, म्हणजे जे पटिसंधी नाही देत ते उधच्च चित्त. तर 11 चित्त अकुशल कम्माचे आणि 8 चित्त महाकुशल कम्माचे, असे मिळून 19 कम्माचे चित्त होतात. 19 होतात कम्म. कुशल अकुशल कम्म मिळून 19 चित्त होतात, कम्म चित्त. तर अकुशल पटिसंधी हे अकुशल विपाका हेतुक संतीर्ण एक चित्त, जे 11 अकुशल कम्मापासून येतात, आणि कुशल पटिसंधी ही 8 महाकुशल कम्म चित्तपासून येते. महाकुशल चित्तापासून येते. तर कोणते आहेत ते विपाक चित्त? कुशलाचे महाविपाक 8 आणि संतीर्ण कुशल विपाका हेतुक 1 आणि पटिसंधी चित्त हे विपाक चित्त आहे. कोणत्या कम्माचे चित्तांचे विपाक आहेत? 11 अकुशल कम्माचे आणि 8 महाकुशल कम्माचे, म्हणजे 19 कम्माचे चित्त. पटिसंधी चित्त हे विपाक चित्त आहेत. 11 अकुशल कम्माचे आणि 8 महाकुशल कम्माचे, जे पूर्ण मिळून 19 कम्म चित्त आहेत. तर अकुशल कम्म हे अकुशल फल देतं, कुशल कम्म हे कुशल फल देतं. जन्मासाठी पण, म्हणजे पटिसंधीसाठी पण हा अशा प्रकारे आपले कम्म आपल्याला नवीन जन्म देतात. अशा प्रकारे आपण आपल्या कम्माचे ओनर आहे. कारण आपण जे पण कम्म करतो ते बीज रूपी करतो आणि मग त्यांचं फळ येतं, जे आपल्याला पुढचं आपलं फ्युचर देतं, आपलं पुढचं आयुष्य देतं. तर कम्म ही एनर्जी आहे. आपले कम्म ही एनर्जी आहे आणि ती एनर्जी विपाकाच्या रूपाने येते शेवटच्या आपल्या वेळेस, जी आपल्याला पटिसंधी देते, रिबर्थ चित्त देतं. सेम तेच चित्त असतं, ते सेम असतं आणि तशा प्रकारे गती देते संसारामध्ये. म्हणून कम्म सकता. तथागत म्हणतात की आपण आपल्या कम्माचे ओनर आहे. म्हणजे कम्म आपल्याला बनवतं. कम्म बनवत राहतं आपल्याला.
आणि आपण कम्माला बनवतो. आपण कम्म करतो. म्हणजे आपण कम्म बनवतो. ते आपल्या हातात आहे. आपल्या हातात आहे आपले कम्म बनवणं. चॉईस की दुर्गती की सुगती भूमी. पटीसंधी ही अकुशल पटीसंधी की कुशल पटीसंधी. अकुशल पटीसंधी म्हटलं तर दुर्गती भूमी जसं डॉग आहे, कुत्रा आहे, मच्छर आहे, माशी आहे, टायगर, एलिफंट हे सगळे. आणि कुशल पटीसंधी म्हणजे सुगती भूमी, मनुष्यलोक, देवलोक, मनुष्य, देव, पटीसंधी. आणि 11 कामलोक ते 10 पटीसंधीमधून येतात. 10 पटीसंधी चित्तामधून येतात. अशा प्रकारे आपण आपल्या कम्माचे आपण स्वतःच्या फ्युचरचे रचयिता, घडवणारे आणि ओनर पण आहे. म्हणजे आपणच आपले ॲक्चुअली आपल्या हातात आहे. आपल्याला कसं राहायचं आहे ते. तर अत्तही अत्तनो नाथो. तर जसं आपल्याला सुत्तांमध्ये सांगतात, तर त्याचं मीनिंग ॲक्चुअली चित्तांच्या अभिधम्माच्या अर्थाने अशा प्रकारे आहे, की कसं आपण आपल्या कम्माचे बनवणारे आहे. आणि हे इतकं पॉवरफुल आहे, की हे कुठेच नाही आहे अजून दुसरीकडे. हे फक्त तथागतांनी सांगितलं आहे, की ते टेक्निक काय आहे, ज्याच्याने आपण आपले कम्म बनवू शकतो आणि आपण आपली गती स्वतः डिसाईड करू शकतो. रि भन्ते म्हणतात, की कम्म करणं आपल्या हातात आहे. भन्ते म्हणतात, कम्म करणं आपल्या हातात आहे. रिझल्ट आपल्या हातात नाहीये. 100% आपल्याला रिझल्ट मिळेल असं नाही. ते आपल्याला माहीत नाही. पण कम्म करणं हे 100% आपण ट्राय करू शकतो आपल्याकडून, जेवढं आपण करू शकतो, द बेस्ट. तर म्हणून अशा प्रकारे आपण ते समजायला पाहिजे, की 11 कामलोक जे आहेत, ते 10 पटीसंधी चित्तामधून येतात आणि ते 10 पटीसंधी चित्त हे 11 अकुशल कम्मचे चित्त आणि 8 कुशल कम्माचे चित्त याच्यातून येतात. तर कम्म आणि कम्मफल कसं आहे? समजा एक एक्झाम्पल आपण जे खूप कॉमन आणि नेहमी घेणार आहे ते दान आहे. तर हे दान हे कुशल कम्म आहे. आणि कुशल कम्म, कुशल हे कारण आहे. हे कारण आहे. तर कारण आणि त्याचा इफेक्ट है ना? कारण त्या कारणामुळे ते मिळतं असं आहे ना? कारणामुळे ती गोष्ट होते. कंडिशन है ना? एक हेतू आहे आणि एक कारण आहे. तर अ, तर किंवा कंडिशन आहे ते. तर कुशल कम्म, कुशल हे कारण झालं इथे. तर कुशल कम्म कुशल फळ आणेल. तो इफेक्ट झाला. असंखारिक असलं तर ताबडतोब इफेक्ट आणेल आणि ससंखारिक असलं तर फ्युचरमध्ये केव्हा तरी होईल ती गोष्ट. फ्युचरमध्ये होईल ती गोष्ट. कारण त्यावेळेस काय होतं, की जसं ससंखारिक आहे, तर करायला पण तो वेळ लागतो. त्या बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये जो फरक आहे ना, ते वेळ घेतं. म्हणून ते ससंखारिक असलं, की ते फळ ताबडतोब येत नाही, ते वेळ घेतं. जर आपल्याला कुशल कर्म म्हणून म्हणतात, की कुशल कर्म मनामध्ये आलं तर ताबडतोब करून घ्यायचं. तर ताबडतोब करून घ्यायचं. पटीसंधी चित्त जे आहे, ते फक्त एक चित्त आहे. फक्त एकच चित्त आहे ते, जे शेवटच्या क्षणाला जागतं. आणि ते एक चित्त जुनी लाईफ, जुनं जे जे आप जी आपलं लाईफ आहे, जन्म आहे. त्या जुन्या आणि नवीन जन्माच्या मधात फक्त एक ते चित्त आहे, जे कनेक्ट करत आहे. आणि ती एनर्जी जी आहे, ती जनरेशन टू जनरेशन म्हणजे या जन्मापासून या जन्मामध्ये जी एनर्जी आपण तयार केली, ती पुढच्या जन्मामध्ये, रिबर्थमध्ये, पटीसंधीमध्ये ती ट्रान्सफर करतो आपण. तर अशा प्रकारे इथे पण लागू होते. एनर्जी कॅन नेव्हर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. जे फिजिक्समध्ये जे सांगतात निसर्गाचा नियम वस्तूंसाठी. तर एनर्जी जी आपण या जन्मामध्ये
कम्मामध्ये जी तयार केलेली आहे, ती पुढच्या जन्मामध्ये ट्रान्सफर होते. आणि लोभ, दोष, मोह हे एनर्जी आहे, ही आग आहे. ही तर आग आहे. बरेच सुत्त आहेत, जे म्हणतात, की अ, याच्यावर आधारित आहे, की जेव्हा कळतं आपल्याला, की एक एक्झाम्पल दिलेलं आहे अ, सिमिली म्हणून, की किती आपण ॲक्शन घ्यायला पाहिजे, मनावर कसं आपण ताबडतोब का ॲक्शन घ्यायला पाहिजे. तर असं म्हटलं आहे, की जर आग लागलेली आहे, तर आपण ते आग विझवायच्या मागे जाणार, की आपण हे विचारत बसणार, की ही आग कुठून लागली आहे. तर असं सुत्तांमध्ये एक सिमिली दिलेली आहे. आणि हे जे नवीन एनर्जी जी तयार करतो आपण आता बनवतो आणि मग पुढच्या जीवनमध्ये पण ती एनर्जी घेऊन फिरतो, धावत असतो संसारामध्ये, ती एनर्जी घेऊन. तर च्युती चित्त जे आहे, जे लास्ट मोमेंटचं चित्त आहे या जन्माचं, ते नवीन जन्मामध्ये कसं मूव्ह होतं. कारण ते जे आहे, जे पटिसंधी चित्त आहे, च्युती चित्त आहे किंवा भवंग पूर्ण त्या जन्माचा भवंग त्या चित्तांवर अवलंबून असतो. आणि विपස්සना जी आहे, ती ह्याच धावायची जी चित्ताला धावायची जी सवय लागलेली आहे, त्याला थांबवायची अ, प्रोसेस आहे. शांत करायची प्रोसेस आहे. ते सोल्युशन आहे संसारामध्ये आणि म्हणून ऑब्जेक्ट त्याचं जे नाही मरणारं ऑब्जेक्ट आहे, ते निब्बाण आहे. ज्याची च्युती होत नाही, ते अच्युती निब्बाण आहे. आता पुद्गल. आपण पुद्गल बघूया. म्हणजे लोकं, पर्सन्स. किती टाइपचे पर्सन्स सांगितले आहेत अभिधम्मामध्ये. तर पुथुजन 4 प्रकारचे सांगितले आहेत. अहेतुक पुद्गल 2 प्रकारचे, कुशल आणि अकुशल. द्विहेतुक 1 प्रकारचे, त्रिहेतुक 1 प्रकारचे. असे मिळून 4 प्रकारचे पुथुजन सांगितले आहेत. 4 प्रकारचे पुथुजन, पुद्गल. अहेतुकल अहेतुक कुशल विपाक जे आहेत, ते खूप सगळ्यात कमी पॉवरचे आहेत. म्हणजे अकुशल तर खालचे 4 गतीचे आहेत. अकुशल, अहेतुक, पुद्गल. खालचे 4 म्हणजे तिरच्छान आणि आपण आता बघितलं त्याच्या खालचे. पण अहेतुक कुशल विपाक पण हे कमी असरचे आहेत. कारण बाकीचे सगळे देव आणि मनुष्यमध्ये जन्म देतात. त्रिहेतुक पुद्गल, द्विहेतुक पुद्गल आणि कुशल अहेतुक पुद्गल हे मनुष्य देवलोकात जन्म देतात. पण याचं डिग्रेडेशन आहे ते. अहेतुक म्हणजे सगळ्यात लोएस्ट क्वालिटी. सगळ्यात लोएस्ट क्वालिटी. द्विहेतुक म्हटलं म्हणजे अदोष, अलोभ, अलोभ, अदोष. तर हे द्विहेतुक पुद्गल आहेत. आणि त्रिहेतुक आहेत, ज्यांच्यामध्ये पय्या पण आहे, जे समजू शकतात. काय समजू शकतात? तर धम्म समजू शकतात, ध्यान समजू शकतात. ते म्हणजे आपल्या चित्ताला डेव्हलप करू शकतात पुढे. ते त्रिहेतुक पुद्गल आहे. मग फल निब्बाणाच्या दिशेने ते स्वतःला डेव्हलप करू शकतात. म्हणजे ध्यान, मग्ग, फल, पटिच्च समुप्पाद आणि याच्यामध्ये डेव्हलप करू शकतात चित्ताला. ते त्रिहेतुक पुद्गल आहे. आणि अहेतुक पुद्गल जे आहेत, जरी कुशल विपाक असला, तरी पण सगळ्यात लो क्वालिटी आहे त्याच्यामध्ये. अ, मनुष्य म्हणजे जसे असले तर ते ब्लाइंडनेस, डेफनेस वाले जे असतात तसे. द्विहेतुक त्यांना झान नाही माहीत, अभिज्ञा नाही माहीत, मग्ग फल नाही. म्हणजे माहिती असेल तरी मिळत नाही त्यांना. त्यांच्या मोह असल्यामुळे समजत नाही. ते अभ्यास करू शकतात. अभ्यासाच्या लेव्हलवर समजू शकतात. पण त्यांना ते प्राप्त होणं, अभिज्ञा म्हणा, ध्यान म्हणा, मग्ग फल प्राप्त होणं पॉसिबल नाहीये द्विहेतुक पुद्गलांना. ते फक्त त्रिहेतुक पुद्गलांना पॉसिबल आहे. तर त्रिहेतुक पुद्गलमध्ये पुथुजन पण येतात. म्हणजे सगळ्या याच्यामध्ये पुथुजन येतात.
तिहेतुकमध्ये पण पुथुजन, द्विहेतुकमध्ये पण पुथुजन, अहेतुकमध्ये पण पुथुजन सगळ्या ह्याच्यात येतात. तर तिहेतुक पुद्गल पण पुथुजन असतात, ज्यांना ज्ञान प्राप्त होतं, अभिज्ञा प्राप्त होतं, मग्गफल प्राप्त होतं. ते पॉसिबल आहे त्यांना प्राप्त करणं. तिहेतुक पुद्गल. आणि अर्य पुद्गल जे आहेत, जे 4 मग्ग 4 फल ज्यांना प्राप्त होतात, जसे सोतापन्न मग्ग, सोतापन्न फल, सगदागामी मग्ग, सगदागामी फल, अनागामी मग्ग, अनागामी फल, अरहत मग्ग, अरहत फल. तर हे 8 अर्य पुद्गल आहेत. यांना 8 अर्य पुद्गल असे म्हणतात. तर तिहेतुक पुद्गल हे 9 प्रकारचे पुद्गल आहेत. हे 9 प्रकारचे पुद्गल आहेत. 1 पुथुजन आणि 8 अर्य. तर तिहेतुक आणि द्विहेतुक कसे जन्म घेतात? त्यांचा जन्म कसा होतो? तर इथे अजून 2 शब्द असे आले आहेत, उक्कट्ठ आणि ओमक. उक्कट्ठ चित्त काय आहे? ओमक चित्त काय आहे? तर उक्कट्ठ चित्त म्हणजे कुशल चित्त. तर उक्कट्ठ चित्त जे आहे, ते कसं आहे, कर्म करताना, दान करताना कुशल चित्त ठेवणे, हॅपी चित्त ठेवणे, हॅपी मन ठेवणे, प्रसन्नता ठेवणे ते काम करण्यामध्ये, ते कुशल कर्म दानचं करण्यामध्ये. द्यायच्या आधी, देताना आणि दिल्यानंतर. जसं भंतेंना आपण चिवर देत आहे, तर चिवर द्यायच्या आधी पण एक प्रसन्नता, ती प्रिपरेशन जी आपण करतो, मग देताना सुद्धा आणि दिल्यानंतर सुद्धा. हे कुशल झालं, हे उत्कट चित्त झालं, हे सुपिरियर क्वालिटीचं चित्त झालं, बेस्ट क्वालिटी आहे ही. ओमक चित्त काय आहे? त्याच्यापेक्षा खालचं चित्त आहे. म्हणजे कसं, की देताना तर कुशलच कर्म करतोय, देताना तर आपलं मन कुशलच राहील, हॅपी राहील देताना, पण द्यायच्या आधी किंवा दिल्यानंतर मनामध्ये काही नाही ठेवणं, किंतु परंतु नाही ठेवणं देण्याबद्दल. तर त्याला म्हटलं आहे, जर असं ठेवलं आपण मनामध्ये, की अरे हे का, किंवा असं किंवा तसं, जे पण आपल्या मनामध्ये विचार आलेत, त्या गोष्टीला धरून, त्या कर्माला धरून, इतकं कुशल कर्म आहे त्याच्याबद्दल, तर अकुशल चित्त आधी, अकुशल चित्त नंतर, कुशल चित्त देताना. कारण ते ऍक्शन होत आहे द्यायची, कायानी, वाचानी, मनानी ऍक्शन होऊन राहिली देताना. ते कुशलच चित्त राहणार. तर जे अकुशल चित्त आहे आधी आणि नंतर, त्याला ओमक्क म्हटलंय, इन्फिरियर क्वालिटीचं चित्त म्हटलंय. आणि बेस्ट चित्त कोणतं असतं? नेहमी महाकुशल कर्म करताना, म्हणजे फर्स्ट चित्त जे महाकुशल चित्त आहे, सो मनस्स सहगतं ज्ञान संपयुक्त असंखारिकमेकं. आता या अर्थाने हे चार्ट तुम्हाला बघा, म्हणजे कसं समजण्यात येईल ते. तर पटीसंधी चित्त कम्माचे, है ना, कम्माचे चित्त कोणते आहेत? तिहेतुक आहे, उक्कट्ठ चित्त 4 तिहेतुकचे चित्त. तिहेतुक चित्त आपण जे बघितले, ज्ञान संपयुक्त चित्त हे तिहेतुक चित्त आहे. आणि तिहेतुक ओमक चित्त, द्विहेतुक उक्कट्ठ चित्त, द्विहेतुक ओमक चित्त. तर द्विहेतुक चित्तामध्ये पण उक्कठ आणि ओमक येईल. तर तिहेतुक उक्कठ चित्त जे आहे, त्याची तिहेतुक पटिसंधी होईल. त्याची तिहेतुक पटिसंधी होईल. आणि कशी? देव आणि मनुष्य लोकात. तिहेतुक ओमक चित्त आहे आणि द्विहेतुक उक्कठ चित्त आहे. द्विहेतुक मधलं पण सुपिरियर क्वालिटीचं चित्त आणि तिहेतुक मधलं इन्फिरियर क्वालिटीचं चित्त. हे दोन्हीची पटिसंधी होते द्विहेतुक पटिसंधी. म्हणजे अलोभ अदोसची पटिसंधी चित्त होते, ते पण देव आणि मनुष्य लोकात. मग द्विहेतुक ओमक म्हणजे द्विहेतुक चित्त जे आहे, जे लोअर क्वालिटीचं आहे, द्विहेतुक चित्त, ज्ञान विप्पयुक्त चित्त, ते त्याची कुशल अहेतुक म्हणजे उपेक्षा संतीर्ण ही पटिसंधी होते. कुशल विपाक अहेतुक. पण ती कशी होते?
की देव मनुष्य म्हणजे त्यांचे सेन्स लेस होतात, कमी असतात ते सेन्समध्ये. ब्लाइंडनेस म्हणा, डेफनेस म्हणा, जे काही आहे. आणि अकुशल चित्त 12 मायनस उद्धच्च चित्त म्हणजे जे 11 कम्म चित्त आहे अकुशलचे, त्याची अकुशल अहेतुक पटिसंधी होते आणि ते आहेत 4 अपायचे चित्त. असं तुम्ही हे चार्ट समजू शकता. ज्ञान म्हणजे दान, सील आणि भावना म्हणजे विपස්සना आणि निब्बाण याची अंडरस्टँडिंग असणारे ते ती हेतुक. असं हे पटिसंधी चित्त आहे. तर आपण आज इथे थांबूया पटिसंधी चित्तामध्ये, की ते 3 प्रकारचे इथे कम्म निमित्त, गती निमित्त थोडंसं असं एक्सप्लेन केलं होतं, पण ते आपण ऑलरेडी बोललो आहे. आणि पुथुजनचे चित्त जे आहेत हे 45 चित्त आहेत. अकुशल चित्त 12, अहेतुक चित्त 17, कारण अहेतुक चित्त पुथुजनाच्या चित्तांमध्ये हसितुपाद चित्त नसतं. आणि महाकुशल चित्त जे 8 महाकुशल चित्त आणि 8 महाविपाक चित्त. इथे कामावचर शोभन 16 असं लिहायला पाहिजे. कामावचर 16 शोभन मधून 8 महाकुशल चित्त आणि 8 महाविपाक चित्त हे 16 चित्त आणि 12 प्लस 17 प्लस 16 मिळून जे चित्त आहेत 45 ते पुथुजनांचे चित्त आहेत. ते पुथुजनांचे चित्त आहेत, मनुष्य जे आपण म्हणू शकतो कामावचर लोकांमध्ये. तर हे काही प्रश्न आहेत, खूप सिंपल डायरेक्ट प्रश्न आहे जे आपण केलाय आज तेच आहे. थोडे एक्झाम्पल्स दिलेले आहे इथे, तुम्ही पण बघू शकता की चित्ताचं नाव काय, जे गर्ल ऑफरिंग फ्लावर्स टू द बुद्ध इमेज व्हेरी हॅपीली, असे काही काही इन्सिडेंट्स आहेत, त्यांचे चित्तांचे नावं लिहा असं आहे. खूप सिंपल आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि आज आपण पुढे आपण बघू रूपावचर चित्त. इथे काही शोभन चित्तचे भेद दिले होते, कामावचर चित्तचे भेद, आणि ऑलरेडी मागच्या क्लासमध्ये आपण हे बघितलं होतं. पण इथे थोडे डिटेलमध्ये दिले होते. कामावचर चित्त भेद जे आहेत 54, त्यांचा अशा प्रकारे भेद होतो. हे टोटल 54 चित्तांचा हा भेद आहे. आणि हे स्लाइड पण मी ठेवते आहे इथे की जास्त वेळ तुम्ही चेक करून बघू शकता नंबर ऑफ चित्त. आणि बुक क्रेडिट्स आहेत. जे ऑथर्स आहेत त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि जे बुक्स आहेत त्यांना पण, त्यांच्यासाठी पण जे आपल्याला गाईड करत आहेत ते बुक्स आज पण. आणि सगळ्यांना मेत्ता, थँक्यू फॉर युअर पेशन्स. आणि निब्बाणस्य पच्चय होतु, बुद्ध शासनं चिरं तिष्ठतु, बुद्ध शासनं चिरं तिष्ठतु, बुद्ध शासनं चिरं तिष्ठतु. साधु 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 साधु. Thank you so much, ma'am. साधु 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 साधु. थँक यू सो मच मॅम, खूप खूप धन्यवाद. साधु साधू साधू साधू. धन्यवाद मॅडम, चांगल्या प्रकारे समजून. धावले अनिताजी. नमो बुद्धाय मॅडम. हा बोला मॅडम, माझा प्रश्न आहे की हेतू आणि कारण हे शब्द वेगळे आहेत का एकच आहे? हेतू आणि कारण. हेतू हा कोणत्या हेतूने केलं, इंटेन्शन जे म्हणतो ना आपण, चेतना ना, ते हेतू आहे. म्हणजे कर्म जेव्हा करतो आपण तर कोणत्या तरी उद्देशाने करतो ना, त्याला हेतू म्हटलेला आहे. आणि जेव्हा आपण 4 आर्य सत्य बघतो तर एखादी गोष्ट, एक समजा काही दुःख आहे है ना, काही 4 आर्य सत्यामध्ये पहिलं जे दुःख आहे तर दुःखाचं कारण बघतो आपण है ना, कारण, रिझन. तर जेव्हा काही इन्व्हेस्टिगेट करतो आपण, काही शोधतो, काही चेक करत असतो, त्यावेळेस आपण कारण शोधतो. पण जेव्हा आपण कर्म करत असतो तर त्यावेळेस आपण पुढचा हेतू म्हणजे एखाद्या हेतूनी ते कर्म करतो, काही फ्युचर इंटेन्शननी करतो कर्म. तर तसं आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण एक्सप्लेन करत आहे याच्यामध्ये तर तेव्हा जी एक गाथा पण आहे ना, ये धम्मा हेतुपभवा, म्हणजे जे पण धम्म उत्पन्न होतात ते कोणत्या ना कोणत्या हेतूनी उत्पन्न होतात असं म्हटलं आहे त्याच्यामध्ये. तर कारण मीन्स फाइंडिंग द कॉज,
कॉज फाइंड करणं. हेतू म्हणजे पुढे करणाऱ्या कर्माचं इंटेन्शन. तर जेव्हा कारण म्हणतो तेव्हा ते पास्ट कर्माचं कारण आपण शोधतो, काय कारणामुळे, कोणत्या गोष्टीमुळे असं. आणि हेतू जेव्हा म्हणतो आपण, तर आपण असं पण म्हणू शकतो ना, की कोणत्या हेतूनी केलं की हे कर्म, हे कोणत्या हेतूनी केलं गेलं इन्व्हेस्टिगेशनमध्ये. तसं पण तर ते म्युच्युअली पण यूज करू शकतो आपण. म्युच्युअली पण असं यूज करू शकतो जेव्हा आपण कोणत्या गोष्टीला समजत आहे तेव्हा. अभिधम्मामध्ये जो हेतू शब्द वापरलेला आहे तो चेतनेसाठी वापरलाय. कोणती चेतना आहे? लोभची चेतना आहे, दोषची चेतना आहे, मोहची चेतना आहे, कोणता हेतू आहे? तर इथे आपण हेतू जेव्हा अभिधम्मामध्ये म्हणतो तेव्हा ते खूप स्पेसिफिक आहे की लोभ, दोष, मोह हे 3 हेतू, अलोभ, अदोष, अमोह हे 3 कुशल हेतू, असे मिळून 6 हेतू. तर हेतू संग्रह पकिडनकमध्ये येतं, नेक्स्ट चॅप्टर मध्ये येतं हेतू संग्रह, आणि त्याच्यामध्ये याच्याबद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आहे. तर कारण शब्द जो आहे तो मी याच्यामध्ये वापरलाय, आपल्या एक्सप्लेनेशन मध्ये वापरलाय. ठीक आहे ताई? ओके मॅडम, खूप खूप धन्यवाद. बरं, प्रभाकर मटके. हा बोला बोला. मॅडम, हे उपेक्षा संतिरण चित्त जे आहे याच्याविषयी नाही समजलं मला. आणि दुसरं तुम्ही म्हणाल की उदुच्च संपयुक्त मेकंती हे अपाय गतीमध्ये दुर्गतीमध्ये नेतं. हे दोन्ही मध्ये थोडं कन्फ्युजन आहे, थोडं क्लिअर करणार का? उपेक्षा संत किरण आणि उदुच्च संपयुक्त मेकांती चित्त. तुमच्याकडे नोट्स आहेत ना? नोट्स आहेत ना तुमच्याकडे? हो 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 हो. तर ते उपेक्षा संतीर्ण हे जे 2 चित्त आहेत हे विपाकाचे चित्त आहेत, जे पटिसंधी देतात, म्हणजे नवीन जन्म देतात. असे चित्त आहेत उपेक्षा संतीर्ण. 2 प्रकारचे आहेत, कुशल आणि अकुशल. हो. आणि जे उधच्च म्हणत आहे तुम्ही, उधच्च संपयुक्त उपेक्षा सहगतं उधच्च संपयुक्त चित्त, हे चित्ताचं नाव आहे अकुशल मध्ये. तर उधच्च चित्त हे संतीर्ण च विपाक म्हणजे पटिसंधी देत नाही. उधच्च चित्त जे आहे ते पटिसंधी चित्तामध्ये इन्क्लुडेड नाही आहे. फक्त अकुशल मधले जे 12 चित्त आहे त्याच्यामधून उधच्च काढलं की 11 चित्त जे राहतात ते पटिसंधी देतात. ठीक आहे प्रभाकरजी? हा, क्लिअर. थँक्यू मॅडम, खूप बरं. साधुवाद. साधू साधू साधू. चालेल, चालेल. आणि अलकाजी? हा, नमो बुद्धाय, जय भीम मॅडम. नमो बुद्धाय, आणि जय भीम. पटिसंधी चित्त मॅडम प्रत्येकाचं शेवटच्या वेळेस हे होते, चित्त जागरूक होते. पण प्रत्येकाचं होईल असं होईल का मॅडम? एखादा व्यक्ती कोमामध्ये आहे किंवा एखाद्या व्यक्तीला शुद्धच नाही आहे, तर त्याचं चित्त कसं जागेल मॅडम पटिसंधी चित्त ते? बर, तर ताई पटिसंधी चित्त म्हणजे हे मनाचं चित्त आहे, भवंगामधलं चित्त आहे ते. तर ते जोपर्यंत श्वास आहे, जीवन आहे, तोपर्यंत मनोद्वार वज्जन म्हणजे मनाचे चित्त चालूच असणार भवंगामध्ये. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत, जरी कोमामध्ये असले, कोणत्या पण स्थितीमध्ये असले, पण जिवंत आहे, श्वास घेत आहे, तर त्यांचं भवंगाचं चित्त चालूच असेल. तर ते तिथूनच पटिसंधी चित्त होतं. ते आपल्याला काय माहिती की जे कोमामध्ये आहेत ते त्यांना स्वप्न येत आहेत का, किंवा त्यांना काही त्रास होत आहेत का, किंवा त्यांना काही म्हणजे आपल्याला माहित नाही ना की त्यांना कळत आहे, नाही कळत आहे. त्यांना कळत नाही आहे, पण त्यांची चित्त नाही आहे का? चित्त चालू आहे त्यांचं, फक्त त्यांना कळत नाही आहे त्यावेळेस असं आपल्याला वाटतं, पण त्यांच्या मनात काय सुरू आहे आपल्याला नाही माहित. म्हणजे आपण याचा अर्थ असं की मॅडम
व्यक्ती जागरूक अवस्थेत असो की नसो किंवा तो निद्रा अवस्थेत, पण त्याचं चित्त जे लास्ट टाइमला किंवा ते सतत जे चालू राहतं ती म्हणजे त्याची प्रोसेस सुरू राहते. म्हणजे त्याला सेकंड जे बर्थ आहे त्याच्यासाठी तो म्हणजे ते सुरूच असते. फक्त ज्याला समजलं की नाही आपल्याला आता जन्मने घ्यायचं या भवचक्रात न्यायचं त्याचं ते तिथे थांबून जाते. जेव्हा संखार सगळे काढून टाकलेले असतात, जेव्हा निब्बाणाच्या मार्गावर आहे आणि ते जे पण कर्म, जे पण क्रिया, जे पण कार्य करत आहे त्याचे नवीन कर्म बनत नाहीये, त्याच्यानंतर ही प्रोसेस आहे की आता पुन्हा चित्त बनत नाहीये. हे काय आहे की नवीन पटिसंधी म्हणजे नवीन चित्त बनवण्याची प्रोसेस आहे. फक्त या शरीराला सोडून दुसरीकडे ते कंटिन्यू बिना गॅपनी ते नवीन चित्त बनवत आहे. फक्त जे थँक्यू मॅडम. अर्हत वगैरे जे होतात त्यांच्यासाठी आहे ते की त्यांचे नवीन चित्त बनत नाहीये. समजलं मॅडम. थँक्यू. लीनाजी. मॅम माझं थोडं कन्फ्युजन झालंय हे द्विहेतुक आणि तिहेतुक मध्ये. तिहेतुक 9 प्रकारचे आहेत. एक पुथुजन आणि 8 आर्य. तर हे थोडं परत एक्सप्लेन करा माझ्यासाठी प्लीज. अच्छा. तर पुथुजन म्हणजे आपल्यासारखे ऑर्डिनरी लोक ना. ऑर्डिनरी पर्सन म्हणतो आपण, नॉर्मल पर्सन असे. तर पुथुजन तसे द्विहेतुक मध्ये पण आहे, हेतुक मध्ये पण आहे आणि तिहेतुक मध्ये पण आहे. तिहेतुक मधलं तुम्हाला क्लॅरिफिकेशन पाहिजे तर तिहेतुक मध्ये असे तिहेतुक म्हटलं तर अलोभ, अदोष, अमोह है ना, हे 3 हेतूचे. तर एक तर पुथुजन आहे है ना, एक पर्सन पुथुजन आहे. तिहेतुक मनुष्य, काही प्राप्ती नाही त्या व्यक्तीला, ठीक आहे, काहीच प्राप्ती नाही, नॉर्मल मनुष्य आहे, त्याला पुथुजन म्हटलं आहे. दुसरे जे आहेत ते 8 प्रकारचे तिहेतुक पुद्गल आहेत. 8 प्रकारचे. कोणते 8? तर समजा एक धम्म शिकणारे आहेत जे सोतापन्न मग्गला प्राप्त झाले, म्हणजे सोतापन्न मग्ग, सोतापन्न फल प्राप्त, सगदागामी मग्ग, सगदागामी फल प्राप्त, अनागामी मग्ग, अनागामी फल प्राप्त, अर्हत मग्ग, अर्हत फल प्राप्त. हे 8 प्रकारचे व्यक्ती, 8 प्रकारचे पुद्गल. तर पुथुजन एक पुद्गल आहे आणि हे 8 अजून पुद्गल आहेत. म्हणजे असे 9 प्रकारचे तिहेतुक पुद्गल असतात. तिहेतुक पुद्गल असे 9 प्रकारचे असतात. हो हो समजलं आता. बरं. मिलिंदजी. नमोदा जय मॅडम. ते 89 चित्तामध्ये कोणकोणती चित्त येतात? 89 चित्तामध्ये आपण जे एकदम सुरू करतो ना, पहिली स्लाइड आहे ती, की त्याच्यामध्ये 4 प्रकारे ते ग्रुप केलेला आहे. त्याच्यामध्ये 4 प्रकारे. एक आहे कामावचर ग्रुप, जो आता आपण कामावचर चित्त जे बघितलेत ना 54 ते आहेत. दुसरा आहे रूपावचर. रूपावचरमध्ये 15 चित्त आहेत, 15 प्रकारचे चित्त आहेत रूपावचर. मग आहे अरूपावचर. अरूपावचरमध्ये 12 प्रकारचे चित्त आहेत. आणि मग लोकोत्तर आहे, त्याच्यामध्ये 8 प्रकारचे चित्त म्हणू शकतो आपण. जर आपण ध्यान भेदनी घेतले तर ते 40 प्रकारचे चित्त. तर असे करून 89 चित्त जर आपण म्हणतो तर हे 4 प्रकारचे चित्त आहेत. कामावचर 54, रूपावचर 15, अरूपावचर 12 आणि लोकोत्तर 8. हे 89 चित्त आहेत कामावचराचे. ठीक आहे मिलिंद.
ठीक आहे मॅडम. बरं, थँक्यू. हां, हॅलो मॅडम, हां बोला. मी एक प्रश्न विचारतोय. हं, हं. आपलं जे चित्त अकुशल करण्यासाठी तयार होतं, अकुशल काही एक कर्म करण्यासाठी, तर ते अकुशल कर्म करण्यासाठी जे चित्त आपलं तयार होत असतं, तर ते अकुशल करू नये याच्यासाठी असं कोणतं आपलं इंद्रिय आहे की आपलं दुसरं काही आहे का की ते त्याला कंट्रोल करतं? आपली चेतना कुशल कर्म करायची. ते अ, हं. ते आपल्या चॉईसवर अवलंबून आहे ते, की आपल्याला ते कर्म करायचं आहे, अ, कुशल कर्म करायचं आहे ते. तर ती चॉईस असते आपली. कोणत्याही क्षणामध्ये किंवा कोणत्याही इन्सिडेंटमध्ये, सिच्युएशनमध्ये ती जी चॉईस असते आपल्यासमोर, की मी हे करायचं की हे करायचं आणि त्याच्यामध्ये आपण कुशल चूज करतो. जे अलोभ आहे, अदोष आहे, अमोह आहे ते. तर ती आपली चेतना आहे. आणि दुसरी गोष्ट तर कर्माच्या वेळेस सांगत आहे मी. जे कर्म करतो आपण त्याच्यासाठी सांगत आहे. तर चेतनाहं भिक्कवे कम्मं अच्छा. वदामि बुद्धांनी म्हटलं. हं. तर त्याप्रमाणे. अच्छा. ओके. हं, हं. म्हणजे ही चेतना आपल्यामध्ये जी चेतना असते तीच पण अकुशल आणि कुशल करते काय? आपल्यातली जी चेतना आहे तीच कुशल आणि अकुशल कर्म करते काय? आपल्यामध्ये जी पय्या आहे, आपण जेव्हा धम्म ऐकतो, तर आपल्याला राईट आणि रॉंग काय आहे ते कळतं. जसं तथागतांनी 38 मंगल म्हणजे मंगल सूक्तमध्ये सांगितलं आहे. 38 टाइप्सचे कुशल, अकुशल. तर तथागतांचा धम्म जेव्हा ऐकतो आपण, तर आपल्याला आपल्या बौद्धिक पातळीवर तरी कळतं, की काय बरोबर आहे, काय चूक आहे. आणि त्याप्रमाणे आपण आपली चेतना बनवतो. म्हणजे त्याच्यामध्ये तर प्रिस्क्रिप्टिव्ह अप्रोच सारखा आहे. म्हणजे जसं असं करा, असं नका करू, हे मंगल आहे, हे नाही. असेवनाचं बालानं, है ना, असं नका करू, सोबत चांगली ठेवा, है ना. तर पंडितानांच्या सेवना, है ना. तर खूप कॅटेगॉरिकली सांगितलेलं आहे तिथे तथागतांनी, की काय आपण करायला पाहिजे, काय नाही. राईट आणि रॉंग काय आहे, हे हे जे चूज करायचं जे आहे ते आपण आपल्या पय्याने करतो. म्हणून पय्याला महत्व दिलं आहे. विजडम, ज्ञान, धम्माचं नॉलेज त्याला महत्व दिलं आहे. म्हणून ते जास्त वरच्या दर्जाचं आहे. पण चेतना जी आहे ती आपल्याला करवते. चेतना ही चेतसिका आहे. आणि चेतना चेतसिका वेगळी आहे. चेतसिका हे विलिंगनेस आहे आपलं, की मला करायचं आहे की नाही करायचं आहे. पण कर्म जे करते ती चेतनाच करते. पण ती चेतना पय्या वापरून कर्म करते. पय्या यूज करून कर्म म्हणजे तेव्हा राईट आणि रॉंग डिसिशनसाठी पय्या यूज करावं लागतं चेतनाला. तर ती पण एक चेतसिका आहे. पय्येंद्रिय म्हटलंय, अमोह चेतसिका. अमोह चेतसिका, शोभन चेतसिकामध्ये येतं ते. पण चेतना जी आहे, ती सब्बचित्त साधारण आहे. म्हणजे ती चेतसिका जी आहे, चेतना चेतसिका ही कुशल अकुशल दोन्हीमध्ये येते. अच्छा. म्हणजे चेतना दोन्ही ह्याच्यात येतं, की माझी इच्छा म्हणजे माझं विलिंगनेस काय आहे ते काम करायचं. ते दोन्हीमध्ये येतं, कुशल आणि अकुशल. पण जेव्हा पय्या वापरून म्हणजे शोभन चेतसिकाला यूज म्हणजे त्याच्या सोबत जर असेल जेव्हा चेतना, तर तेव्हा ते कुशल कर्म होतं. पय्या नेहमी अमोह है ना. अमोह असणं म्हणजे बाकी दोन आहे ऑलरेडी. अलोभ अदोष आहे. असं कारण आपण ती हेतुक पुग्गल बघितलेत ना आता. ती हेतुक पुग्गलमध्ये अमोह ही रेअर क्वालिटी आहे. म्हणजे म्हणून अलोभ, अदोष, अमोह असे असे आहे. तर जेव्हा पय्या वाढते आपली, तर पय्यामध्ये जसं आपण वाढतो, ती हेतुक पुग्गलकडे जात असतो आपण. तर म्हणून धम्मामध्ये दोन्ही इम्पॉर्टंट आहे. बरं, भागवत. ओके. थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. साधू. मिलिंदजी. मॅडम ते पुग्गल बद्दल थोडस सांगा एक वेळ. आता आपण अभिधम्मचा अभ्यास करतोय ना.
अभिधम्मामध्ये तर व्यक्ती विशेष नाही, नाही का? पर्सन नाही आहे तिथे, कारण नाम रूपवर आपण अभ्यास करतोय, परमत्थ धम्मावर अभ्यास करतोय, तर नाम रूपला धरून अभ्यास करतोय आपण. चित्त, चेतसिका आणि रूप हे नामरूप झाले. तर मग पुग्गल कसं म्हणतोय आपण, की असा व्यक्ती जेव्हा आपण म्हणतोय, तर ते पुग्गल, ती हेतुक पुग्गल पण आपण जेव्हा बोलतोय, तेव्हा आपण याच संदर्भाने बोलतोय की त्याच्यात कोणते चित्त चेतसिका रूप आहेत, याच अर्थाने आपण बोलतोय. म्हणून आपण स्टेजेस बद्दल बोलतोय. आपण एखाद्या कोणत्या स्पेशल पर्सन बद्दल नाही बोलत आहे, म्हणजे जसं कोणी व्यक्ती असला त्याच्याबद्दल नाही बोलत आहे, आपण त्या स्थितीबद्दल बोलत आहे, स्टेजेस. तर त्या स्टेजला पोहोचलेला व्यक्ती, तो त्याला पुग्गल म्हटलाय. पर्सन, आता समजा आपल्याला बोली भाषेमध्ये पैयती म्हटलंय याला. कसं आहे की आपण एखाद्या व्यक्तीच्या बद्दल उद्देशून नाही बोलत आहे ना, की या व्यक्तीमध्ये कुशल काय आहे, अकुशल काय आहे, असं आपण बोलू शकत नाही परमत्थ धम्मामध्ये. म्हणून आपण व्यक्तीबद्दल जेव्हा बोलत आहे, तर आपण त्या स्थितीबद्दल बोलत आहे, त्या स्टेज आहे. जसे पुथुजन म्हटलं तर ऑर्डिनरी पर्सन, जर पहिला मग्ग म्हटला, पहिला फल म्हटलं तर सोतापत्ती फल प्राप्त झालेला व्यक्ती, असा कोणता व्यक्ती, कोणता पण असू शकतो. ही स्टेज आहे, सगदागामी स्टेज आहे, अनागामी स्टेज आहे, अर्हत स्टेज आहे. तर पुग्गल म्हणजे तसे नाम रूप खंद असं म्हणू शकतो आपण. तसा नामरूप खंद जो आहे तो. ठीक आहे मिलिंदजी? ठीक आहे. साधू 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 साधू. मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न झाले आहेत. बरं, आपण इथे थांबूया मग आता. सगळ्यांचं मंगल हो, खूप खूप मंगल हो. आपण जो अभ्यास केला त्याच्यामध्ये आपण विचार करून त्याप्रमाणे धम्माचं आचरण आपण करू असं, आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. सगळ्यांचं साधू 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 साधू. नमो बुद्धाय मॅडम. नमो बुद्धाय. धन्यवाद. थँक्यू. साधू साधू साधू.